माझा नवरा पहिल्यापासून खूप आळशी होता, पण त्याच्या आळशीपणाने माझ्या आयुष्याची मात्र रांगोळी झाली होती। तो दारू पिऊन धूर्त असायचा। आम्हाला 4 मुली होती। कामं म्हटलं की त्याला आळस यायचा। रात्री मात्र तो माझ्याशी खूप गोड असायचा। त्याला पहिल्यापासूनच काम नको होतं। एक दिवस माझा नवरा एवढे पैसे घेऊन घरी आला जणू त्याला लॉटरी लागली होती। पण जेव्हा मला सत्य परिस्थिती समजली तेव्हा मला स्वतःचीच घिन येऊ लागली होती। कारण माझ्या नवऱ्याने मी, माझा नवरा आणि 4 मुलं असं माझं कुटुंब होतं। माझं नाव कविता आहे। मी एका खेडेगावात राहणारी मुलगी होती। गावात मुलींना शाळेला महत्त्व नव्हते। मुलींना आवडीने घरातील कामे शिकवली जात होती। माझ्या घरात मी एकटीच मुलगी होते। लहान असतानाच बाबा मला सोडून देवाघरी निघून गेले होते। आईने जमेल तितके कष्ट करून मला लहानाचे मोठे केले होते। मला पहिली पाळी आली आणि माझ्या आईने माझे लग्न लावून दिले। तेव्हा एवढी विचारपूस करण्याची पद्धतही नव्हती। मुलगा काम तर करत आहे ना एवढेच पुरेसे होतं। आणि माझ्यासाठी आलेले स्थळ तर शहरी भागातील होतं। मी लहानपणापासून गावाच्या बाहेर पडले नव्हते। तेव्हा शहर तर लांबच होते। मी दिसायला खूपच सुंदर होते। रंग गोरा, उंचीही चांगली होती, शरीर ही टवटवीत होते। मी वयाने जरी लहान दिसत असले तरी शरीराने मोठी दिसत होते। आईने लहान वयात माझं लग्न लावून दिलं। त्याला कारणही तसेच होते। जुन्या काळी तेही खेडेगावात लहान वयातच लग्न करून देण्याची प्रथा होती। आणि दुसरे कारण म्हणजे बिनबापाची मुलगी म्हटल्यावर गावकऱ्यांची वाईट नजर। शहरी भागात राहणारा रमेशही दिसायला चांगला होता, पण त्यावेळेस एवढी समजही नव्हती। आईने माझं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं। लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस अगदी छान आनंदात गेले, पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे नवऱ्याचे रंग दिसायला सुरुवात झाली। रमेश दिवसभर बाहेरच असायचा, पण रात्री मला खूप जीव लावायचा, खूप प्रेम करायचा। त्यामुळे मलाही या सगळ्यांची आता सवय झाली होती। 4 मुलांना घेऊन एवढं घर सांभाळून मला खूप कंटाळा यायचा। रात्री झोप अगदी शांत लागायची। माझा नवरा मला रोज एक गोळी द्यायचा। तोही नेहमी म्हणायचा, तू मुलांना सांभाळून कंटाळली असेल, हे घे आणि शांत झोप। आणि मलाही खूप शांत झोप लागायची। 4 मुलं असल्यामुळे मला त्यांना प्रत्येक गोष्ट देता येत नव्हती। नीटनेटके कपडेसुद्धा देता येत नव्हते। कितीदा तर त्यांना मी भातावरती झोपवले होते। कधी त्यांनी काही मागितलं तर मला आतून खूप दुःख व्हायचं, पण तरीही मी त्यांना काही देऊ शकत नव्हते, कारण माझ्या नवऱ्याचा तेवढा पगार नव्हता। माझा नवरा स्वतः मात्र खूप खुश असायचा। त्याच्या पिण्यासाठी पैसे असायचे, पण कधी विचारले की तो म्हणायचा शेठने दिले। तो जिथे काम करत होता तो एक मोठा शेठ होता। एकदा शेठच्या घरी मोठी दिवाळी साजरी केली तेव्हा आम्हाला पण बोलावलं होतं। माझी जायची खूप इच्छा होती, कारण खूप दिवस झाले मुलांनीही चांगलं काही खाल्लं नव्हतं, पण आमच्याकडे पुरेसे चांगले कपडे नव्हते। मी नवऱ्याला म्हणाले, आम्ही नाही येत हे असले कपडे घालून, जाऊ द्या, नको। माझा नवरा गेला आणि कुठून तरी कपडे घेऊन आला, तेही नवीन। मी म्हणाले, कुठून आणले? तर म्हणाला, शेठच्या बायकोचे आहेत। हे जरी आपल्यासाठी नवीन आहेत त्यांच्यासाठी जुने आहे। तू जा लवकर, आवर। माझी मुलं खूप खुश होती। मुलाचा आनंद पाहून माझा आनंदही गगनात मावत नव्हता। रात्रीच्या 8 वाजता आम्ही शेठच्या घरी गेलो। माझ्या नवऱ्याला तिथे सगळे ओळखत होती, पण मला कोणी ओळखत नव्हते। तशी दिसायला मी खूप सुंदर होती, पण गरिबीमुळे मला नीट राहता येत नव्हते, चांगले कपडे घालता येत नव्हते। शेठच्या बायकोची साडी घातल्यामुळे मी त्यांच्यातलीच एक आहे असे सगळ्यांना वाटत होते। मुले पण म्हणत होती, आई तू लय भारी दिसते। माझी मुलंही त्या दिवशी खूप गोड दिसत होती। माझा नवरा खूप कौतुकाने सांगत होता, ही माझी बायको आहे। मुलांना मात्र त्याने एका जागेवरती बसायला सांगितलं होतं। तो मला घेऊन शेठकडे गेला आणि म्हणाला, शेठ या आमच्या मॅडम।
मला थोडं लाजल्यासारखे झालं, कारण माझ्या नवऱ्याच्या तोंडातून पहिल्यांदाच मी मॅडम ऐकलं होतं. तो मला तिथे खूप इज्जत देत होता. शेठ म्हणाले, ए बाळा, इकडे आमच्या पाशी बस. मला शेठची नजर वेगळीच वाटली. मला त्याची नजर फारशी आवडली नव्हती. माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात. पण त्यांचा स्पर्शही मला खटकला. मी नवऱ्याजवळ जाऊन उभी राहिले, पण शेठचे सर्व लक्ष माझ्याकडेच होतं. माझा नवरा खूप खुश होता. म्हणाला, शेठने अजूनपर्यंत असं कोणाला जवळ बोलावून थाप नाही दिली. पण तू खूप नशीबवान आहेस. मी मुलाकडे गेले. मुलं जेवण करत होती. मुलं खूप खुश होती. आई, जेवण किती छान आहे. आपल्या घरी असे जेवण बनवत जा. सारखं सारखंच आपला भात करतेस. मुलांच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. तेवढ्यात तिथे शेठ आले आणि हळूच माझ्या कानाजवळ बोलून गेले, मी ठरवलं तर तुझ्या मुलांना रोज 5 पक्वान मिळतील. आता मात्र माझ्या लक्षात आले शेठला नक्की काय म्हणायचे. तेव्हाच मी विचार केला की ही लोक जेवढी मोठी तेवढी खोटी. मी नवऱ्याला आवाज दिला आणि आपण इथून जाऊया असं म्हणाले. तेवढ्यात तिथे शेठची बायको आली. त्या खूप प्रेमळ वाटल्या. माझ्याकडे पाहून हसल्या आणि माझ्या नवऱ्याला म्हणाल्या, तुझी बायको का रे? माझा नवरा हो म्हणाला. माझ्या नवऱ्याला त्या म्हणाल्या, माझ्यासाठी थोडा शरबत घेऊन ये. माझा नवरा पळत शरबत आणायला गेला. आता मी त्यांच्याशी काय बोलू मला समजत नव्हते. तेवढ्यात त्याच म्हणाल्या, छान दिसते. मी म्हणाले, साडी दिल्याबद्दल आभारी. साडी? त्या थोड्या शांत झाल्या आणि म्हणाल्या, कसली साडी? मी म्हणाले, ही साडी तुम्ही दिली ना यांच्याजवळ? त्या म्हणाल्या, नाही ग. मी थोडी शॉक झाले. त्या म्हणाल्या, रमेशने माझं नाव सांगून तुझ्यासाठी गिफ्ट दिलं असेल. तेवढ्यात रमेश सरबत घेऊन आला. त्याला आमच्या दोघींचा विषय काहीच माहीत नव्हता. मी म्हणाले, घरी गेल्यावरती बोलू. मी नवऱ्याला म्हणाले, चला निघूयात. मला एका गोष्टीचं समाधान होतं, ते म्हणजे पोरांना आवडीचं खायला मिळालं. माझा नवरा आणि आम्ही घरी आलो. मी मोठ्या मुलीला म्हणाले, तुम्ही आज जाऊन झोपा. ती तिघांना घेऊन आत गेली. माझ्या मोठ्या मुलीला थोडेफार समजत होते. मी माझ्या नवऱ्याला विचारलं की ही साडी तुम्ही कुठून आणली? तर तो म्हणाला, तुला सांगितलं ना, शेठच्या बायकोने दिली म्हणून. मगाशी तुम्ही सरबत आणायला गेला तेव्हा मी त्यांना विचारले. त्या सरळ नाही म्हणाल्या. मी नाही दिली. तर माझा नवरा गडबडला आणि म्हणाला, तुला बाकीचे काय करायचे? तुला कपडे भेटले ना चांगले, मग गप्प बस. त्याने मला गप्प केले. 2-3 दिवसानंतर तो खूप पैसे घेऊन घरी आला. मी त्याला खूप विचारलं, पण तो काहीच सांगायला तयार नव्हता. तुला काय करायचे? नेहमी अशीच उत्तरे देत होता. चौकशी करण्याचा प्रयत्नही केला, पण मला काही समजलं नाही. पण मला खूप राग येत होता, कारण माझा नवरा पैसे कुठून आणत होता. त्याचा पगार पण एवढा नव्हता. माझा नवरा सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच कामावरती गेला. मीही मुलांमध्ये आणि कामामध्ये गुंग होते. दुपारी शेजारच्यांच्या फोनवरती फोन आला. तुम्हाला ताबडतोब बोलावले आहे शेठच्या घरी. मला कळतच नव्हते काय झाले ते. मला वाटले की आमच्या यांची काही चूक झाली असेल, तर शेठ त्यांना त्रास देत असेल. म्हणून मी पटकन गेले. मुलीला सांगून गेले, मुलाकडे लक्ष दे. शेठच्या घरी पोहोचले तर खूप माणसं जमा झाली होती. जणू एखाद्याचं मयत झालं असावं तसा मला घाम येऊ लागला. हातपाय लटपट करत कापत होते. सगळे माझ्याकडेच बघत होते. ही रमेशची बायको आहे असं वाटतं, असे पण शब्द कानावरती येत होते. मी पुढे गेले आणि पाहिले तर माझा रमेश जग सोडून गेला होता. मला हंबरडा ही फोडता येत नव्हता. मला नवरा सोडून गेला या दुःखापेक्षाही मी या पोरांना कसं सांभाळू हे समजत नव्हतं. डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. 2-3 दिवसानंतर शेठ आणि त्याची बायको आधार द्यायला म्हणून घरी आले. त्यांनी सांगितलं, माझा नवरा हार्ट अटॅकमुळे गेलाय. पोलीस चौकशी पण झाली, त्यातही तेच आले. मला ते खरं की खोटं काही माहीत नव्हतं आणि मी ते शोधून पण काढू शकत नव्हते. आणि माझा नवरा तसाही खूप प्यायचा. शेठची बायको मला सांत्वन देत होती, काळजी करू नको, होईल सगळं नीट. पण शेठची नजर फक्त माझ्याकडे होती. तो सतत माझ्याकडे बघत होता आणि काय लागलं की बिंदास फोन कर मला. तो माणूस कसा आहे हे समजलं होतं.
त्या दिवशी रात्रीच्या साधारण 12:30 वाजले असतील. दाराची कडी वाजली. मी घाबरत दरवाजा उघडला. मी पाहिले तर समोर शेठ उभा होता. मी जोरात दरवाजा आतून ढकलला, पण शेठने दरवाजा जोरात ढकलला तशी मी खाली पडले. मुली झोपल्या होत्या. शेठ म्हणाला, तुझ्या नवऱ्याजवळ जेवढा पैसा येत होता तो मी त्याला देत होतो, समजलं का? आणि तू तुझ्या औकातीत राहा. जेव्हा मी बोलवेल तेव्हा माझ्या घरी यायचं. तुझ्या झोपडीत मला उभं पण राहू वाटत नाही. एवढं बोलून शेठ निघून गेला. जाताना त्यांच्या माणसांना सांगितलं, लक्ष द्या तिच्यावर. नवरा पैसे घेऊन तर मरून गेला, पण माझ्या नशिबी हे आलं. मला आता भीती वाटू लागली होती. शेठचा फोन आला तर जावे लागेल. गावही सोडून जाऊ शकत नाही. मुलांना खाण्यासाठी आता माझ्या कपाटात जेवढे काय 4 पैसे ठेवले होते तेवढेच माझ्याकडे होते. ते कपाटातून काढतच होते तेवढ्यात मला रमेशचा फोटो दिसला. मी तो हातात घेतला आणि रडू लागले. कसाही असला तरी तू माझा आधार होता. रमेशचा फोटो ठेवतच होते की तिथे चिठ्ठी असल्यासारखं जाणवलं. मी उघडून पाहिलं तर ती चिठ्ठी वाचून तर मी शॉकच झाली. त्यात लिहिलं होतं, माझ्या जीवाला धोका आहे. मी जे काही पैसे घरात घेऊन येत होतो ते शेठच देत होता, पण आपली परिस्थिती अशी असल्यामुळे मी असे कृत्य केले. मला माहीत आहे तुला आवडणार नाही. मी शेठला ब्लॅकमेल करून हे पैसे घेत होतो, कारण शेठचं अजूनही एक लग्न झालेलं आहे, पण हे शेठच्या बायकोला माहीत नाही. मी एकदा शेठला त्यांच्या दुसऱ्या बायकोला भेटताना पाहिलं होतं. मी त्यांना म्हणालो, मी ही गोष्ट मोठ्या मॅडमला सांगेल, मग ते मला पैसे द्यायचे. पण मला माहीत आहे एक ना एक दिवस शेठ माझा गळा नक्की आवळणार. मी तरी काय करू? आपली परिस्थिती अशी आहे. मला तुला सगळं द्यायचं होतं, म्हणून काळजी करू नको. शेठचे फार्म हाऊस आहे. तिथला फार्म हाऊस मी शेठकडून माझ्या नावावर करून घेतला आहे. त्याला वारस मी तुला लावले आणि आपल्या बाथरूमच्या वर गुप्त ठिकाण आहे. त्यात पैसे आहेत. त्यात तुमचा उदरनिर्वाह होईल. मला माफ कर, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवले. मला माहीत आहे माझं काही बरं वाईट झालं तर तू माझ्या फोटोजवळ येणार, म्हणून मी ही चिठ्ठी इथे ठेवली. हे वाचून माझं रमेशवरचं प्रेम अजून वाढलं होतं. आता मी ठरवलं होतं, आता कितीही फोन आला तरी जायचं नाही. उलट मॅडमला सगळं सांगायचं, त्यांचा नवरा काय आहे ते. मी लगेच मॅडमकडे गेली, पण आधी शेठची गाडी घरी आहे का ते पाहिलं. शेठ घरी नव्हता. मी परत गेले आणि चिठ्ठी मॅडमकडे दिली. शेठच्या बायकोला चिठ्ठी वाचून विश्वास बसत नव्हता. त्या म्हणाल्या, तुला जेव्हा शेठचा फोन येईल तेव्हा मला फोन करून सांग. शेठानी मुद्दामूनच दुसऱ्या दिवशी शेठला म्हणाली, मी 3 दिवसासाठी माहेरी जाऊन आले. शेठ मनोमन खुश झाला. तो त्यांना नाही म्हणाला नाही, कारण त्याला मला त्यांच्या घरी बोलवायचं होतं. शेठची बायको गेली की 2-3 तासात शेठची माणसं मला घ्यायला आली. तुला शेठनी बोलावले. मी म्हणाले ते थोडं आवरते. तेवढ्यात मी शेजारून मॅडमला फोन केला, मी चालले तुमच्या घरी. मी शेठच्या घरी पोहोचले. शेठनी सगळ्यांना सांगितलं, आत कोणालाही सोडू नका. मी शेठच्या जवळ गेले. शेठ म्हणाला, चांगली तयार हो, नवीन साडी घाल आणि माझ्या रूममध्ये ये. तसा माझा जीव खालीवर होत होता. मॅडम टाईमला पोचतील ना? मी छान आवरून तयार झाले. मी छान तयार होऊन शेठ जवळ आले. शेठने मला पाहिलं आणि म्हणाला, तू तर आमच्या बायकोला पण मागे टाकले. रमेशला चांगलं पाखरू मिळालं होतं. मला असं वाटत होतं त्याचं काय करू आणि काय नको. त्याने दरवाजा लावला तसतसा मला घाम फुटू लागला, कारण एकदा इज्जत गेली की मॅडम येऊनही काहीच फायदा नाही. शेठ आता मला कुठेही स्पर्श करू लागला. माझ्या डोळ्यापुढे रमेश येत होता. बघ तू कुठे आणून सोडलंस मला. तेवढ्यात दरवाजा वाजला. माझ्या जीवात जीव आला. शेठ जोरात ओरडला, कोण आहे? आणि रागात दरवाजा उघडतो तर समोर मॅडम. त्यांना पाहून शेठच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. हे बघ, रमेशची बायको मला म्हणते माझ्यासोबत काही करा, पण मला पैसे द्या.
पोरांना यायचे प्यायचे पण वांदे झाले आणि तिला खूप समजावून सांगत होतो, बाई तू चुकीचं वागत आहेस. तेवढ्यात मॅडमने शेठच्या कानाखाली वाजवली, उद्याच डिवोर्स पेपरवरती सह्या पाहिजेत. मॅडमनी शेठचे काहीच ऐकून घेतलं नाही आणि स्वतःचा हिस्साही मागितला आणि मला सांगितलं की दुसरीकडे काम बघू नको, इथे कामाला ये. तुला शेठ इथे कधीच दिसणार नाही. कारण मॅडमना ही कळून चुकलं होतं की शेठने त्यांनाही फसवलं होतं आणि दुसरी बायको होती, तिला त्यांच्यापासून 2 मुलंही होती. त्यामुळे त्यांनी त्यांना माफ केले नाही. धन्यवाद.